आपल्याला थेट ठाण्यामध्ये जायचं आहे, कारण ज्या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे तिथून उदय सामंत बोलतात। अजून जे प्रवेश होत आहेत परवा, त्या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा, महायुतीचा भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकेल। पुढे जे पक्षप्रवेश होणार आहेत आजी माजी आमदारांची, ते रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहेत का कोणातल्या इतर जिल्ह्यात? परवा जो पक्षप्रवेश आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातलाच आहे। तो आता त्यानंतर शिवसेनेचा कोकण हा एक बालेकिल्ला राहिलेला आहे, तर शिवसेनेकडे सर्व आमदार येऊ लागले, आजी माजी आमदार। या विधानसभेच्या निवडणुकीला देखील 15 पैकी 14 आमदार हे शिवसेनेच्या युतीचे निवडून आले आणि पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला आहे, आम्ही सिद्ध केलं। आता राजन साळवेंच्या प्रवेशानं अजून आमची ताकद वाढलेली आहे। परवा येणाऱ्या अनेक लोकांच्या माध्यमातून अजून ताकद शिवसेनेची वाढेल आणि या कोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांची स्वप्नातली शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहील। एकमेव आमदार राहिलेत भास्कर जाधव, ते देखील तुमच्या संपर्कात आहेत? आता जे ज्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही, ज्यांनी कुठं चर्चा केली नाही, अशाबद्दल बोलणं योग्य नाही। परंतु मी परवा देखील सांगितलं, आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। वैभव नाईक हे देखील काहीशी अस्वस्थ आहेत, त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार आहोत। दिल्लीत आज महत्वाची बैठक झालेली आहे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, काही खासदार उपस्थित होते, काही खासदार अनुपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये ज्याचा मी उल्लेख केला, असं सांगण्यात आलं की शिंदे साहेबांकडे, श्रीकांत शिंदेकडे किंवा शिंदे साहेबांबरोबर काम करणाऱ्या लोकांकडे जेवायला जर जायचं असेल तर सांगून गेलं पाहिजे, परवानगी घेऊन गेलं पाहिजे। त्याच्यावर मी असं सांगितलं की आता फक्त शिंदे साहेबांकडे जाणाऱ्या लोकांवर बंधन आलेलं आहे, भविष्यामध्ये त्यांच्या जेवणावर पण बंधन येणार आहे। किरण सामंतांनी आज भेट घेतलेली आहे राज ठाकरेंची, ती वैयक्तिक भेट आहे। आता त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। मला असं वाटतं की किरण सामंतांनी जी भेट घेतली ती वैयक्तिक कारणासाठी होती, आमच्या व्यवसायासाठी होती पुण्यातल्या। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला राजकारण हा स्पर्श देण्याची काही आवश्यकता नाही। काल या बैठकीमध्ये किरण सामंत होते आणि आता गाडीमध्ये देखील किरण सामंत आहे। थँक्यू सर। उदय सामंत हे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते, माध्यमांशी संवाद साधत होते। तर साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली।